यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. जिंतूर कनेरगाव नाका गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा टायर जाळून भव्य रास्ता रोको आंदोलन. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दिनांक 11/6/2026 रोजी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, DAP खताचा तात्काळ पुरवठा, विहीर आणि गायगोठा अनुदानाची थकीत बिले अदा करणे तसेच घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते जमा करणे KTL कंपनीने सेनगाव तहसील अंतर्गत गावातील शेतकऱ्यांचा मुरूम नेऊन रक्कम भरणा केलेली नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्यावर कारवाई करावी आणि या प्रमुख मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिंतूर कनेरगाव नाका महामार्गावर गोरेगाव येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे 3 तास चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार माननीय सरोदे साहेब सेनगाव, गुन्हा नियंत्रण अधिकारी काळेसाहेब हिंगोली तसेच पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी देशमुख साहेब यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सदर अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय भिंगारे साहेब यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही न झाल्यास मंत्रालय मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनात गजानन काबरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, श्याम मते, विठ्ठल वायचर, सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर खुमनार, बबन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावके, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. आम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे. या सरकारनं आम्हाला उघडं नागडं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू. प्रत्यक्ष शासन निर्णय आल्यावर त्यामध्ये निश्चित अटी आणि शर्ती ही केवळ कर्जमाफी नसून ही केवळ आणि केवळ कर्ज वसुली योजना आहे. हे या सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर या हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांना DAP खत मिळायला तयार नाही. जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे काही तुम्ही त्या ठिकाणी बफर स्टॉकमध्ये DAP खत नुसतं साठवून ठेवलं ते शेतकऱ्यांना वितरित करायचं, तर एक नव्या पैशाचा निर्णय घ्यायच्या तयारीमध्ये नाही. इथं 2-2 वर्ष झाले शेतकऱ्यांनी आपल्या त्या ठिकाणी गाय गोठे बांधलेले आहे, विहिरी बांधलेले आहे. त्यांचे कुशलचे बिल अडकून पडलेले. त्यांचे कुशलचे जर बिल आले असते आज खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या कामे आले असते. इथं प्रत्येक गावामध्ये 90% जवळपास लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते वितरित होत नाही. इंजिनियरचं तोंड दिसायला तयार नाही. त्याचे विस्तार अधिकारी शब्द बोलायला तयार नाहीत. BDO जर बोलायला जावं तर ते वेगळ्या पद्धतीच्या कार्यवाही करायच्या मनस्थितीमध्ये आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी आवाज उठवायचा नाही का, अशी परिस्थिती असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं काम पडलं. आणि रस्त्यावर शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला या ठिकाणी टायर जाळायचं काम पडलं. याला सर्वस्व जबाबदार या महाराष्ट्राचं सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणून यांनी तात्काळ शेतकऱ्यांना DAP उपलब्ध करून दिलं पाहिजे. तात्काळ शेतकऱ्यांच्या गायगोठ्यांचे पैसे वितरित केले पाहिजे. नागरिकांच्या घरकुलाचे हप्ते तात्काळ वितरित केले पाहिजे. आणि जे काही ती KTL कंपनी तिनं मुरमामध्ये अफरातफर केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे. आणि सरकारनं जे काय आमचा 1 रुपयामध्ये पीक विमा होता ती पूर्ववत करावं आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा. जर का सरकारनं ह्या आमच्या अटी तात्काळ मान्य केल्या नाही, इथल्या प्रशासन मान्य केलं नाही, तर येत्या काळामध्ये सरकारच्या बुडाखालची खुर्ची काढण्याचं काम आम्ही करू. सरकारच्या बुडाखाली आग लावण्याचं आम्ही काम करू. आम्ही इथं जर आम्हाला त्या ठिकाणी या जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनानं दबाव आणण्याचं काम जर केलं तर हे आंदोलन घेऊन विभागीय स्तरावर जाऊ. तिथे जर मेळ बसला नाही तर मंत्रालय मुंबईवर जाऊ.
परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहू. शेवटी प्राणाची आहुती दिलीत, गोरण्या रक्ताचे पाठ व्हायले तरी हरकत नाही, पण लढा माग हटणार नाही. संघर्ष जारी रहेगा. शेतकऱ्यांना फसवलेले या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर 420चा गुन्हा या ठिकाणी निधी आयोगाप्रमाणे दाखल झाला पाहिजे. कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्य देण्यापूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सरसकट आम्ही 7/12 कोरा करू. शेतकरी रस्त्यावर उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी यांनी कर्जमाफी केली, पण यांनी त्यामध्ये निकष टाकले. जवळपास 70% शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाहीत. म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी शेतकरी हटणार नाहीत. या ठिकाणी शेतकऱ्यांना गोळ्या जरी चालवल्या आणि जर सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर हिंगोली जिल्ह्यातला सर्व शेतकरी येऊन त्या ठिकाणी मरता व क्या न करता या अनुषंगाने मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उड्या घेऊन त्या ठिकाणी जीवन संपवेल आणि या देशाला दाखवून देईल की महाराष्ट्र कृषी प्रधान नसून व्यापारी प्रधान या भाजप सरकारने करून ठेवलेला आहे. आम्ही या सरकारचा धिक्कार करतो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो. राज्याच्या सरकारला लाज वाटायला पाहिजे. दर तासाला शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना राज्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्येशी देणं घेणं नाही, विधान परिषद मध्ये मशगूल आहेत. याचे इतके फोडले त्यांना तितकं वोटिंग होईल, पण शेतकऱ्यांचा यांना देणं घेणं उरलं नाही. राज्यामध्ये दर तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि जर राज्य सरकारने लक्ष देऊन सरसकट कर्जमाफी केली नाही तर हा आकडा वाढू सुद्धा शकतो. प्रशासन म्हणते